कोलकाता में हुई घटना का सभी ओर से निषेध दर्शाया जा रहा है। इसी के निषेध में सभी अस्पताल बंद रखे गए हैं। इस समय डॉक्टर मंगेश गुलवाड़े और डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा, देखते हैं इस खबर में। कोलकाता में हुई अमानुष घटना का सभी ओर निषेध दर्शाया जा रहा है। देश भर के मेडिकल कॉलेज के निवासी डॉक्टर्स और विद्यार्थी इसके विरोध में संतप्त निदर्शन कर रहे हैं और हड़ताल पर भी गए हैं। दोषियों को जल्द से जल्द फास्ट ट्रैक न्यायालय में केस चलाकर उन्हें फांसी की सजा दी जाए और सभी वैद्यकीय महाविद्यालय की सुरक्षा व्यवस्था पुख्ता की जाए। साथ ही डॉक्टरों की सुरक्षा का कायदा अमल में लाया जाए। इस मांग को लेकर सभी ओर निषेध दर्शाया जा रहा है और इसी के तहत इंडियन मेडिकल एसोसिएशन की ओर से 24 घंटों के लिए अस्पताल बंद रखे गए हैं। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में डॉक्टर मंगेश गुलवाड़े ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा। तो वहीं डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने भी इस संदर्भ में अपनी प्रतिक्रिया दी। कलकत्ता येथील आरजीकर या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जो घृणास्पद प्रकार झाला, ज्या डॉक्टरवर जे डॉक्टर तिथं कार्यरत होते, अशा या डॉक्टरच्या पूर्ण आयुष्यामध्ये आयुष्य संपवण्याचं काम आणि या नराधमांनी केलं। त्या डॉक्टरवर जी रेसिडेंट डॉक्टर होती, रेसिडेंट डॉक्टर म्हणजे रुग्णसेवा देत असताना अभ्यास करणे आणि आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री कमावणे, या रेसिडेंट डॉक्टरला ज्या यातनेतून जावं लागलं आणि त्या अंतिम यातना झाल्या, तिच्यावर अमानवीय बलात्कार करण्यात आला आणि त्या बलात्कार झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आली। असा हा प्रसंग हा पूर्ण देशाला लाजिरवाणा करणारा प्रसंग आहे, समाजाला लाजिरवाणा करणारा प्रसंग आहे। तर या लाजिरवाणा प्रसंगाचं संपूर्ण देशातील डॉक्टर निषेध व्यक्त करीत आहेत। इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे देखील संपूर्ण देशामध्ये आज आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण दवाखाने आणि OPD सर्व्हिसेस ह्या बंद राहणार आहेत। इमर्जन्सी ही सेवा चालू राहणार आहे, परंतु ह्या माध्यमातून आम्ही जनतेला सांगू इच्छितो की ज्या व्यथा हे रेसिडेंट डॉक्टर्स आणि जे प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे आहेत त्यांच्यावर होत आहेत, या व्यथा या लोकांसमोर याव्यात आणि त्यांच्यावर अतिशय व्यवस्थितपणे त्याचे काटेकोरपणे काळजीपूर्वक त्याची सुरक्षितता हे आपल्या समोर यावी, सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पावलं उचलण्यात यावी आणि याच अनुषंगाने सामाजिक भान ठेवून सामाजिक मन त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी लोकांचं ध्यान आकर्षित करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आज 24 तासाचा हा बंद पुकारण्यात आला आहे। एक दुर्दैवी घटना कलकत्त्याला झाली। आरजीकर कॉलेजमध्ये एका रेसिडेंट डॉक्टरांवर अतिशय अमानुष असा त्यांच्यावर अत्याचार झाला, जे शब्दातही व्यक्त करू शकत नाही आणि आपण सगळ्यांना माहिती आहे। आणि त्याच्या निषेधार्थ आणि एकूण या देशात महिलांप्रती ज्या काही अत्याचार वाढलेले आहेत आणि डॉक्टरांच्या डॉक्टरांवर सुद्धा जे वाढते हल्ले आहेत, त्या सगळ्यांचा एकूण निषेध करत डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवलेले आहेत। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।